राज्यसेवेचा 2025 ची जी पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार मेन्स एक्झाम झाली, तर या राज्यसेवेच्या 2025च्या निबंध पेपरवर चर्चा करणार आहोत. निबंधाचे टॉपिक कुठले आले आणि त्या टॉपिकमध्ये काय एक्सपेक्ट होतं तुम्ही लिहिणं, हे आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. आणि ह्या लेक्चरचं जे निबंधाचे टॉपिक आहे त्याचे जे स्वरूप आहे यावर आपण चर्चा करूयात. आणि या अगोदर की आपण हे टॉपिक बघूयातच, पण दार्शनिक एमपीएससी प्लॅटफॉर्मवर आपण निबंधाच्या 2 बॅचेस घेतलेल्या आहेत, इथिक्सच्या 3 बॅचेस आपण घेतलेल्या आहेत, आन्सर रायटिंगची पण 1 बॅच ऑलरेडी आपली झालेली आहे. आणि या सर्व बॅचेसमध्ये जी चर्चा आपण केली आणि त्याच्यामध्ये स्पेशली निबंध पेपर जेव्हा मी डिस्कस करतो, तर निबंधामध्ये आपला जो प्लॅन असतो की पहिले 20-1 तासामध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस इयर जे युपीएससीचे सर्व पेपर झालेले आहेत त्यांचं विश्लेषण, त्यांचं अनालिसिस, त्या एसेचं इंटरप्रिटेशन हे डिस्कस करतो. त्याच्यानंतरच्या 20-25 तासामध्ये आपण निबंध कसा लिहावा, निबंधाची इंट्रोडक्शन कसं करावं, मेन बॉडी कशी लिहावी, जिस्ट कशी लिहावी, सोल्युशन कसं लिहावं, कन्क्लुजन कसं लिहावं, एसएससी डिसॅग्री कसं करावं, नेसेसरी सफिशियंट क्लॉजेस कसे ऍड करावेत, लिंकर कसे ऍड करावेत, चार्ट कसे ऍड करावेत, ओके, निबंधाला करंट अफेअर्सशी, इंडियन अँगलशी, ऍडमिनिस्ट्रेशनशी कसं लिंक करावं, केस स्टडी निबंधामध्ये कशा लिहाव्यात, या सगळ्या गोष्टींवर सखोल चर्चा आपण करतो. आणि त्याच्यानंतर निबंधाचा आपला जो थर्ड पार्ट आहे की निबंध कसा लिहावा हे तर एक भाग झाला, पण निबंधात आपण काय लिहिलं पाहिजे, कंटेंट हे सर्वात महत्वाचं आहे. कंटेंट इज द गेम. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या युपीएससीच्या स्टुडंट्सला गेली 7-8 वर्ष निबंध शिकवताना मग ह्याच वेगवेगळ्या थीम शिकवतो, जसे की जेंडर बेस्ड एसेज, देन सायन्स, रिजन, स्पिरिच्युअलिटी बेस्ड एसेज, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी बेस्ड एसेज, असे वेगवेगळ्या थीम्स, गांधीयन कोड बेस्ड एसे, एज्युकेशन बेस्ड एसेज वगैरे. आणि त्याचबरोबर एक फिलॉसॉफी, जो इथिक्स पेपरमध्येच बरेच एसे कव्हर होतात. आणि अशा 7-8 थीम्स केल्यानंतर तुम्हाला नक्कीच की निबंध कसा लिहायचा आणि निबंधात काय लिहायचं दोन्हीचं सखोल ज्ञान मिळतं. आणि मी दरवेळी स्टुडंट्सला क्लासमध्ये हे सांगतो, युपीएससीच्या स्टुडंटला सांगतो की तुमच्या सेक्शन ए मधले 4 पैकी मिनिमम 1 एसे आणि सेक्शन बी मधला 4 पैकी मिनिमम 1 तरी आपल्या क्लासमध्ये डायरेक्ट डिस्कस केलेला किंवा ओव्हरलॅपिंग एसे असणारच. आणि याचीच प्रचिती इव्हन 2025च्या जो राज्यसेवेचा निबंधाचा पेपर झालेला आहे याच्यातले 4-5 टॉपिकवर आपण क्लासमध्ये ओके खूप चर्चा केली होती. सो त्याचं उदाहरण, सो काय चर्चा केलेली आणि निबंधात काय लिहायला पाहिजे होतं हे मी आता तुम्हाला सांगेन. पण याच्यामध्ये मी जर सांगितलं की मी जेंडर बेस्ड एसे थीम पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो. सेक्शन ए मधला पहिला टॉपिक जो होता महिलांच्या इश्यूवर, की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. 40 मार्क पाहिजे असतील तर मग फिलॉसॉफिकल वाले निबंध लिहा. करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते, नॉलेज विदाउट कंपॅशन बिकम्स वेपन. आता हा पण निबंध मी इथिक्स मध्ये मी ज्या थीम सांगितल्या, निबंधात 8-10 थीम्स येतात, त्यात एक थीमच मी सांगतो, इथिक्स पेपरचाच अख्खा निबंध येईल. जसे युपीएससीत आलेले विजडम फाइंड्स ट्रूथ, ज्ञान सत्य शोधते. मग ज्ञान म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, जे इथिक्सच्या पेपरमध्ये आपण चर्चा करतो तीच इथे वापरायची. सो इथं करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. तर मग नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सीन, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी इज सीन. सो मग इथं तुम्हाला आयक्यू आणि इक्यू, तुम्हाला आयक्यू म्हणजे तुमचं ज्ञान, नॉलेज, आणि त्याच्याबरोबर इक्यू इमोशनल इंटेलिजन्स. आणि इमोशनल इंटेलिजन्सचे 5 घटक मी सांगितलेले नीतिशास्त्रामध्ये, एम्पॅथी, सेल्फ रेग्युलेशन, सेल्फ अवेअरनेस, इंट्रेसिंग मोशन, मोटिवेशन अँड सोशल स्किल्स. तर त्याची एम्पॅथी आहे सहवेदना, सहानुभूती सिंपथी, आणि सहवेदना एम्पॅथी. ते एम्पॅथीच पुढे जाऊन बनते कंपॅशन. तर कंपॅशन आणि आयक्यू दोन्ही एकत्र आलं पाहिजे. आयक्यू विदाउट कंपॅशन इज व्हेरी डेंजरस. आणि नुसतीच कंपॅशन विदाउट आयक्यू ते पण गरजेची नाही, की तुम्हाला आयुष्यामध्ये पैसा वगैरे कमवण्यासाठी आयक्यू गरजेचा असतो. तुम्हाला जर दुर्बल घटकांप्रती काही वाईट वाटत आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर बुद्धी लागणार आहे. बुद्धीने सोडू शकता आणि बुद्धीने पैसे कमवून पैशाने सोडू शकता. ओके, तो मला जनावरांबद्दल स्पेशली कुत्र्यांबद्दल हे वाटते कंपॅशन. पण मग कुत्र्यांचे प्रश्न सोडवू कसे हे सोडण्यासाठी मला बुद्धी पण लागणार आहे. आणि त्यांच्यासाठी एखादं डॉग फार्म बनवायचं म्हणलं तर त्यासाठी मला कुत्र्यांसाठी मला हे जे आहे पैसा तो पण लागणार आहे, जो नॉलेज देऊ शकतो. मग इथं तुम्हाला नॉलेज म्हणजे काय, नॉलेजचे सगळे फॅसेट्स लिहिता आले पाहिजेत,
की नॉलेजमध्ये IQ, प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, अॅनालिटिकल इंटेलिजन्स, ऍप्टिट्यूड, अचिव्हमेंट, हे सगळे कॉन्सेप्ट लिहायचे. ज्ञान, आणि ज्ञानाबरोबर मग तुम्हाला कंपॅशन, तिथं एम्पॅथी, सिंपथी, कंपॅशन क्लिअर कट लिहिता आलं पाहिजे. सहानुभूती, अरे वाईट झालं तुझ्याबरोबर. सहवेदना, अरे रे रे खूप वाईट झालं, मी त्या परिस्थितीतून गेलेलो, मला माहितीये तुला काय वाटत असेल. सहवेदना. आणि नुसतंच वाईट न वाटून घेणं दुसऱ्याबद्दल, त्याचे प्रश्न सोडवणे. ओके, आणि ते म्हणजे तुमचं करुणा भाव, कंपॅशन. मग कंपॅशन म्हणजे काय लिहा. आणि मग नॉलेज विदाउट कंपॅशन असेल, ज्ञान, तर तुम्ही दुर्बल घटकांचा विचार करणार नाही. ओके, रेसमध्ये, कॉम्पिटिशन मध्ये, रॅट रेस जे आहे, ओके, दुसऱ्यांना एक्सप्लॉइट करतात. ते नाशिक BPO केस जशी आहे तशी पॉवर आली, सत्ता, त्याचा वापर कसा करावा ते कळणार नाही. तुम्ही पॉवर इररिस्पॉन्सिबिलिटी वापरणार, पैसा इररिस्पॉन्सिबिलिटी वापरणार. मग हे जे कारमध्ये बसून जे लोक ड्राईव्ह करतायत, रॅश ड्रायव्हिंग, बाकीच्या लोकांबद्दलचा विचार न करता, हे म्हणजे क्लासिक एक्झाम्पल नॉलेज विदाउट कॅरेक्टर. आणि मग त्याची बरीच उदाहरणं आहेत. शायनी आहूजा रेपिंग मेड, ओके, सलमान खान किलिंग पीपल ऑन अ फुटपाथ. आणि हा भारतीय समाजापुढचा खूप महत्वाचा इश्यू आहे आजकाल, नॉलेज विदाउट कंपॅशन. माझा मी पैसा कमाला, माझा मी श्रीमंत झालो, ओके, माझी दुसरी कुठलीही सामाजिक जबाबदारी नाही, पर्यावरणीय जबाबदारी नाही, ही वृत्ती जी भारतात किंवा समाजात वाढत आहे. सो खूप ऑसम निबंध विचारलेला आहे. लॉजिकल, करुणेशिवाय ज्ञान हे शस्त्र बनते. सो दॅट्स ऑल, की काय टॉपिक आलेले,